आणि आता बातमी आहे निसर्गाच्या प्रेमात पडायला लावणाऱ्या कोकणची। सुंदर माड, त्यासोबतच समुद्र किनारा, सुपारीच्या बागा आणि ताजा मासळी बाजार, असं आहे हे सुंदर कोकण। सध्या समाज माध्यमांवरती बॉयकॉट मालदीव ट्रेंड सुरू असताना कोकणच्या सौंदर्याची सध्या चर्चा सुरू आहे। त्यामध्ये सर्वपक्षीय राजकारणी देखील कुठे मागे नाहीयेत। कोकणला निसर्गाचं दान मिळालंय, इतिहासाच्या पानावरही कोकणचं नाव कोरलं गेलंय। चला तर मग पाहूयात कोकणचा एक म्हणेन की कोकण ही देवभूमी आहे। म्हणजे इथला निसर्ग तर आहेच आणि कोकण म्हटल्यानंतर आपल्याला काजू, आंबा, फणस, कोकम या फळांच्या बरोबर किंवा कोकणांच्या या मेव्यांबरोबर इथले निसर्ग संपन्न समुद्रकिनारे, त्याच्याबरोबर इथली वैविध्यपूर्णता, धबधबे, म्हणजे केवळ कोकणामध्ये जर पर्यटक म्हणून यायचं असेल असं म्हणून मी म्हणू शकत नाही की सगळेच येऊ शकतात। कारण इथे पौराणिक काही वारसा लाभलेले काही क्षेत्र आहेत, मंदिरं आहेत, काही इतिहासकालीन महापुरुषांची जन्मस्थळं आहेत, काही स्मारकं आहेत, गडकोट, किल्ले आहेत, धबधबे आहेत, पर्यटन तर आहेच, पण त्याच्या जोडीला शिक्षण आहे, विज्ञान आहे, शेती आहे। किनाऱ्यावर धडकणाऱ्या फेसाळणाऱ्या लाटा, इतिहासाची साक्ष देणारे खाडीच्या मुखाशी उभे असलेले जलदुर्ग, प्राणी पक्षी यासह भक्तीत तल्लीन होण्यास लावणारी इथली देवस्थानं कोकण ही देवभूमी असल्याची साक्ष देतात। जे पक्षी इथे पाहायला मिळतात ते कुठेच पाहायला मिळत नाहीत। म्हणजे आजपर्यंत आपण आपल्या लहानपणी ज्या पक्षी आणि चिमणी, कावळ्याच्या पलीकडे जात नव्हतो, पण त्याही पलीकडे जाऊन वैविध्यपूर्ण, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एक खंड्या पक्षी, दिवर पक्षी ज्याला आपण किंगफिशर म्हणतो, त्याच्याच कितीतरी प्रजाती इथे दिसतात। म्हणजे तिबोटी खंड्या असेल, निळ्या कानांचा खंड्या असेल, व्हाईट थ्रोटेड खंड्या असेल, अशी कितीतरी एका पक्षाचीच मला इथे पाहायला मिळाली। असे बरेचसे पक्षी आपल्याला इथे पाहायला मिळतात। कोकणातला काही भाग हा म्हणजे ज्याला आपण राखीव वनसंपदा म्हणतो, तीही आपल्याला इथं पाहायला मिळते। उदाहरणार्थ काही टायगर झोन म्हणजे सह्याद्रीचा जो काही भाग आहे तोही आपल्या या लगत आहे आणि आपल्याला ते सुद्धा पाहायला मिळतो। जगाच्या पाठीवरून स्थलांतर करून येणारे पक्षीही अभ्यासकांना खुणावतात। त्यामुळे कोकणात फिरताना इथल्या समृद्ध जीवनशैलीची नव्यानं ओळख होते। सह्याद्री पर्वतरांग आणि पश्चिमेकडील समुद्रकिनारी भाग, खाड्या, खाजणवने आणि स्वच्छ निर्मनुष्य किनारे यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात अनोखी जैवविविधता पाहायला मिळते। गावागावातील पुरातन मंदिरे आणि देवरायांमध्ये ग्रेट हॉर्नबिल सारखे दुर्मिळ पक्षी अनेक पर्यटकांना आकर्षित करतात। ज्वेल ऑफ कोकण म्हणजेच कोकण रत्न या नावाने ओळखला जाणारा तिबोटी खंड्यास म्हणजेच ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर हा बहुरंगी खंड्याचा प्रकार तर रत्नागिरीची शान आहे। कोकणच्या सड्यावर अर्थात माळरानावर असलेली कातळ शिल्प म्हणजे अभ्यासाचा आणि कुतूहलाचा विषय। कोकणात मानवी सभ्यतेची पाळंमुळं रुजतानाची साक्ष देत ही कातळ शिल्प आजही उभी आहेत। कोकणातल्या कातळ शिल्पांची दखल युनेस्को सारख्या जागतिक संघटनेनंही घेतली आहे। त्यामुळे एकाच ट्रिपमध्ये अनेक गोष्टी साध्य करायच्या, अनुभवायच्या, जगायच्या आणि आठवणींच्या हिंदोळ्यावर रमायचं असेल तर या साऱ्यांचा अनुभव नक्की घ्या। अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।